तुम्हीच म्हणला होतात ना 3 दिवसात तपासायचेत म्हणून. अरे दे 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 दे, माझंच चुकलं बघा. काय राणा दादा, या भागातल्या शिक्षकांना ना 3 दिवसाचं काम दिलं की त्याला 6 दिवस लावतात. या सगळ्या अनुभवातून मी आपलं सहज म्हणालो होतो की 2-3 दिवसात द्या म्हणून. पाठक गायकवाड भाई, तुम्ही मात्र दिलेला शब्द पाळलात. हा, फार त्रास झाला का हो तुम्हाला? तर काय, हे घ्या. अहो रात दिस एक करून पेपर तपासलेत. अरे दे 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 दे, पाठक गायकवाड बाई, तुम्ही शब्दाच्या आणि कामाच्या पक्क्यात हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. उगीच त्रास झाला ना तुम्हाला? नाही सर, काही हरकत नाही. मुलांचे रिझल्ट जास्त महत्वाचे. हा, मुलांचा रिझल्ट महत्वाचा. चला या, गरीबा घरचे 2 घास खाऊन घ्या. या. नाही नाही नको सर, आम्ही बाहेर पडताना जेवून निघालोय. आणि वेळ काढून तेवढं साहेबांना माझ्या बदलीचं काम तेवढं करायला सांगा. काय या गावामध्ये फार हाल होतात हो. मला सगळी कामं स्वतःलाच करावी लागतात. तालुक्याच्या शाळेत बदली झाली ना, म्हणजे कुठल्याही खानावळीत मला 2 घास सुखानं खाता येतील म्हणून म्हटलं. हरकत नाही, वेळ मिळाल्यावर बोला. बरं, निघू का आता? हो, पण पुढच्या वेळी याल ना तेव्हा मात्र दोघांनी माझ्या घरी जेवून जायचं. हा, हो सर, येऊ. गुड नाईट. शुभरात्री. बरं, निघतो. अरे, पोळी करपली वाटतं. अहो, खरंच मला तुमचं कौतुक करा वाटते. तुम्ही लय हुशार आहे, पण शब्दाच्या तर लय पक्के आहात तुम्ही. तुम्हाला माहिती समजेल मला काय म्हणतात? काय? तुझी बायको लाखात आहे काय म्हणून. तुमच्याकडून हे असं कौतुक ऐकण्याची सवय नाही आहे मला. अहो नाही, खरंच सांगतोय मी. मला तुमचं कौतुक करायचं असते, मनात लय असते हो माझ्या, पण काय तोंडातून शब्दच निघत नाही आणि मग विसरल्यागत होतं. तुम्हाला काही बोलायची गरजही नाहीये. तुम्ही जरी बोलला नाहीत ना तरी तुमच्या वागण्यातून सगळं कळतं मला. ते कसं काय कळतं? आज डोक्यावरचा सगळा ताण कमी झाल्यासारखं वाटतंय. आज मला शांत झोप लागेल. निघूया? बाय. बसा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.